निवडणूक आहे, लक्षात घ्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे, माझं गाव आहे, तरी सुद्धा धनुष्यबाणावर सगळे उमेदवार. अगदी स्पष्ट उद्देश आहे. परवा एकनाथ शिंदे साहेबांच्या समोरचं माझं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं. ही लढाई मोहोळ तालुक्याची एक वेगळी लढाई आहे. ही प्रस्थापितांच्या विरोधातली विस्थापकांची लढाई आहे. आणि मोहोळ शहराच्या मोहोळ तालुक्याच्या अस्मितेची लढाई आहे. त्या मोहोळ तालुक्यावर बाहेरच्या लोकांचं राज्य राहिलं केवळ आपल्यातल्या काही फुटीर लोकांना, आपल्यातलीच काही लोक त्यांना सामील झाल्यामुळे. नाहीतर मोहोळ शहरामध्ये येऊन या मोहोळ शहराचं नाक असलेल्या पंडित देशमुखांची हत्या या ठिकाणी शहरात येऊन करण्याची धाडस, इथून उचलून घेऊन जाऊन आपल्या रानात नेऊन मारण्याचं आणि दिवसाढवळ्या अशा पद्धतीचं मर्डर करण्याचं धाडस मोहोळ शहराच्या बाहेरच्या लोकांनी या ठिकाणी केलं नसतं. आणि त्याच्यामध्ये आपली लोक सामील झाली. एक लक्षात घ्या, विकासाचे प्रश्न नक्की आहेत, नाही असं नाही आहे, ते सोडवलेच पाहिजेत. आता मांडलंय गोडसे तात्यांनी. हे पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला, हे 1 नंबर वार्ड जो आहे, तुम्ही या ठिकाणी धनुष्यबाणावर उमेदवार कोण आहे काय बघू नका. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, दोन्ही उमेदवार चांगले, त्याबद्दल डाऊट नाही. दोघंही शिकलेले, ग्रॅज्युएट झालेले उमेदवार आहेत. पण मुद्दा कुठल्या मुद्द्यावर मतदान करायचं. काही वेळेला भावकी असती, रावकी असती, जवळकी असती, सगळं काय काय असतंय. परंतु तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य जर बर्बाद करायचं नसेल तर एकमुखी या उमेश पाटलाकडे बघा, राजाभाऊ खरेकडे बघा, वरचे पण नेते एक वेळेस बाजूला ठेवा. कारण रोज उठून तुम्ही आम्ही आहोत. वरच्या नेत्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असणारच आहे, पर्यायानं तुमच्यासोबत आम्ही असणार आहे. त्यांची ताकद तुम्हाला मिळणारच. त्याच्या रस्त्याचे, लाईटचे तुम्ही सांगितलं की घरापर्यंत जायला रस्ता नाही. मला माहित आहे, मी आताच तो आपल्याला येताना म्हणत होतो की मोहोळ शहराचा विस्तार हा मोहोळच्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या वाड्या वस्त्यांपर्यंत झालेला आहे. अजूनही एक प्रकारे हे खेडेगाव आहे आणि त्याच्यामुळे अजूनही शेती करणारी लोक आहेत. आपण ह्या शहरामध्ये पण इथं तुमच्या मागं पुढं सगळी शेती करणारी लोक आहेत. त्या शेतकऱ्याच्या वाड्या वस्तीपर्यंत राहायला जो राहतोय तो शहराचा नागरिक आहे. तो घरपट्टी भरणार आहे, पाणीपट्टी भरणार आहे. अशा घरपट्टी आणि पाणीपट्टी जर भरणार आहे तो, तर त्याला त्या ठिकाणच्या नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे. त्याच्या दारापर्यंत रस्ता झाला पाहिजे. त्याच्या घरात आतमध्ये 24 तास त्याला पाणी मिळालं पाहिजे. त्याच्या दाराच्या बाहेर नगरपालिकेची लाईट असली पाहिजे, रस्त्याच्या दुतर्फा लाईट असली पाहिजे, तिथं स्वच्छता असली पाहिजे. त्याच्या घरापासला कचरा उचलून न्यायला त्या ठिकाणी घंटागाडी आली पाहिजे. त्या कचऱ्यावर प्रक्रिया झाली पाहिजे. त्याच्या ठिकाणी शाळेची व्यवस्था पाहिजे. त्या मुलांना नेऊन आणण्याच्या करता सोडण्याच्या करता नगरपालिकेची व्यवस्था असली पाहिजे. ह्या सगळ्या ज्या मूलभूत पायाभूत सुविधा ज्या आहेत, ह्या मूलभूत सुविधा द्यायचं कामच आपल्या नगरपालिकेचं. मागच्या वेळेला जे नगरसेवक होते त्यांनी काय केलं? 40 वर्ष झालं, जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हापासूनच कुणाच्या हातामध्ये सत्ता आहे आणि मग आज परिस्थिती काय आहे? एवढ्या वर्षामध्ये फक्त नगरसेवक कशाच्या जीवावर व्हायचं? आम्ही एक गट्टा आहोत आणि मग अस्मिता पेटवून व्हायचं. मग सामील कशाला होता त्यांच्याबरोबर? कोण पाठीचं मिटिंग करते? रात्री 2 वाजता कारखान्यावर, पहाटे 5 वाजता कारखान्यावर. काय गटुडं पुरलंय तिथं? तुम्हाला अस्मिता आहे ना मोहोळची? मग एकत्र यायला तुम्हाला सांगितलं होतं ना, ठरलं होतं ना. आपण साक्षीदार आहे आपण सगळे. कौशिक तात्या गायकवाडांच्या बरोबर आमची मिटिंग झाली. चला निम सगळ्याला समान वाटून घेऊया. नगराध्यक्षाचा उमेदवार चिठ्ठी टाकून काढूया. दिलता ना प्रस्ताव. कशासाठी हा सगळा अट्टास मांडला? आपली लढाई अनगरकरांच्या विरोधात आहे ना. मग अनगरकरांना मदत करण्याच्या करता म्हणून ही सगळा उद्योग करून ठेवला का? आता जे उभारलेले त्या अनगरकरांच्या विरोधात म्हणून अगोदर वावरत होते ना, आता त्यांच्या वळचणीत जाऊन बसलेले आहेत. मग अनगरकरांचे एजंट मोहोळमध्ये आणून आपल्याला नगरसेवक म्हणून ठेवायचेत का? त्यांचं काय घंटा चालणार आहे का तिथं त्यांच्या पुढं? हे उद्या निवडून जरी आले तर? मोहोळ शहराला पाईपलाईन 40 कोटीची, किती रुपयाची? 42 कोटीची. आम्हाला युतीच्या तलावरच पाणी आणायचं आणि अनगरला 100 कोटीची. कसं काय होती अशी? मोहोळ शहर केवढं, अनगर केवढूस? 10-11 हजाराची लोकसंख्या बरंच ती वाढवून दाखवलेली आहे. आणि त्या 11 हजाराच्या लोकसंख्येच्या करता, हो ना, मग त्या 11,000च्या लोकसंख्येच्या लोकांना पाणी देण्याच्या करता 100 कोटीची योजना येते. आणि मोहोळ शहर हे 50,000 लोकसंख्येचं गाव आहे.
एवढ्या सगळ्या लांब 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 वाड्या वस्त्या आहेत आणि यांच्या करता मात्र 50 कोटीचे म्हणजे निम्म्यावरच 50%वर. आम्हाला इमारतीला 5 कोटी, ह्यांना 10 कोटी. हे होणार आहे. म्हणून अनगरकरांचे एजंट अजिबात आमच्या नगरपालिकेमध्ये घुसता कामा नये. मग काही वेळेला जवळचा वाटण, काही वेळेला पाहुणा वाटण, काही वेळेला भावकीतला वाटण, गेली भावकी पाहुणा रावळा काही सुद्धा विचार डोक्यात आणायचा नाही. तुमच्या मुलाच्या शिक्षणाच्या करता शाळा चांगली करून देणारा आमचाच मोहमधला, आमचाच हक्काचा, अनगरकरांचा एजंट नसलेला नगरसेवक पाहिजे. जबाबदारी कोणाची आहे? जबाबदारी उमेश पाटलाची असणार. कारण आम्ही ज्या वेळेला तालुक्याचं, जिल्ह्याचं, उद्याच्याला अजून झिडपी, पंचायत समिती, विधानसभेच्या निवडणुकीला तुमची मतं मागायला यायचं आहे ना. आणि मग हे मागत असताना नेतृत्व महत्वाचं आहे. त्याला काय दृष्टिकोन आहे, काय व्हिजन आहे. त्यांना स्वतःच्या गावाचं 50 वर्ष करता आलं नाही. आता पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अनगरला आता चालू आहे. सकाळ सकाळ गेला तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सगळे लाईन लावूनच बसलेली असते. उठत बी नाही ती लवकर, गप्पा आणत असते ती इकडची इकडची, समोरासमोर वरच्या कडे. ती गाडी घेऊन जायची पंचायत आहे, गाड्या घाण होते त्या. हे तुमच्या गावची परिस्थिती. आणि हे लोकांना ह्या मोहळमध्ये येऊन आणि तिकडनं येऊन अनगरवरनं येऊन इथं विकास करणार. ही लोक बोकांडी घ्यायच्यात का आपल्याला विचार करायचा. मोहोळमध्ये आता ह्या तुमच्या 1 नंबर वार्डामध्ये हा सगळा विखुरलेला असा वस्त्या वस्त्यांचा वार्ड. मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की या मोहोळ शहरामधला हा 1 नंबरचा वार्ड जो आहे, संपूर्ण मोहोळ शहराच्या सगळ्या वार्डाच्या तुलनेतही 1 नंबरचा विकासाच्या बाबतीत झाला पाहिजे आणि ते करून देणार आहे. यांच्यावर प्रयोग झाला का नाही? या आता जिथे जेवढे उपस्थित असलेले लोक हे सोडून या 1 नंबर वार्डाच्या करता मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारांनी आता व्हिडिओ आणि युट्यूबच्या माध्यमातून एक लक्षात ठेवा. तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना चांगली शाळा पाहिजे आहे. त्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण पाहिजे आहे. त्या शाळेमध्ये डिजिटल एज्युकेशन पाहिजे आहे. त्या शाळेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण पाहिजे आहे. आता ह्यांच्या नेत्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त म्हणायला सांगा, बोलता तरी येते का बघू. आणायचं तर लांबच राहिलं आपल्याकडं. कारण पुढचं जग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जग आहे. कॉम्प्युटर आलं, मोबाईल आलं, बरोबर आहे का. रेडिओवरनं टीव्हीवर आलो, टीव्हीवरनं कॉम्प्युटरवर आलो, कॉम्प्युटरवरनं मोबाईलवर आलो. आता सगळं अँड्रॉइडवरनं आता ऍपलवर आलो, टचस्क्रीनवर आलो. कॅमेरा होता, आता हातात सगळ्याचे फोटो आले. म्हणजे एवढं आधुनिक जग व्हायला लागलेलं आहे. या काळात पुढच्या 5-25 वर्षामध्ये आमच्या पुढच्या पिढीला कुठं घेऊन जायचं हे आजच्या नेत्यांना जर कळत नसेल तर आपण सगळ्या जगाच्या तुलनेमध्ये मागे राहणार. आणि त्या जर मागे राहायचं नसेल तर या तिथल्या नुसतं मोहोळ शहराची नव्हे तर संपूर्ण तालुक्याची लिडरशिप जी आहे, नेतृत्व जे आहे ते विकासभिमुख आणि शहाणं नेतृत्व असलं पाहिजे, समजदार नेतृत्व असलं पाहिजे, उच्च शिक्षित नेतृत्व असलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून या शहराचा, गावाचा आणि तालुक्याचा कारभार हा कुणाच्या हातामध्ये देणार. आणि त्या हातात द्यायचा असेल तर आज रोजी नगरसेवक आमचे निवडून आले पाहिजेत, झेडपीचे सदस्य आमचे निवडून आले पाहिजेत, पंचायत समिती सदस्य आमचे निवडून आले पाहिजेत, ग्रामपंचायती आमच्या निवडून आल्या पाहिजेत. ही सगळ्या प्रकारच्या सत्तांमधून त्या अनगरकरांना हद्दपार करायचा असेल तर नुसतं कमळ हद्दपार करून चालणार नाही, तर मसाले हद्दपार करावा लागेल, तुतारी हद्दपार करावा लागेल, हात हद्दपार करावा लागेल. कारण हे सगळे अनगरकरांचे एजंट आहेत. फक्त विरोधकाची म्हणजे आमची मतं खाण्याच्या करता ही सगळी माणसं नेमलेली आहेत. तुम्ही बघा त्यांचे सगळे मोबाईलवरचे सगळे व्हॉट्सअप, फेसबुक काढून बघा. त्या फेसबुकवर कॉमेंट, हातासाठी कॉमेंट करणारी तीच माणसं आहे ती. तुतारीसाठी कॉमेंट टाकणारी तीच माणसं आहेत. म्हणजे आमच्या विरोधामध्ये कॉमेंट करताना तुतारीच्या वर, हातावर, मशालीवर, म्हणजे त्यांचं सोशल मीडियाची वॉर रूम जी आहे त्या वॉर रूम मध्ये नेमलेली माणसं आहेत ना, त्या तिघासाठी का काम करतायत. त्याचा अर्थच एक आहे की हे सगळं प्रपंच मांडलेला आहे समोर विरोधकांचा. विरोधी मतदार आणि त्या ठिकाणी एकत्र येऊ नये म्हणून आमच्यातलीच माणसं मशालीवर उभा केली, आमच्यातलीच माणसं तुतारीवर उभा केली, आमच्यातलीच माणसं हातावर उभा केली. ही विरोधातली माणसं आहेत. मग विरोधातल्या मतामध्ये फूट झाली पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची,
कुठल्याही मोहोळ शहरातल्या मतदारांनी एक लक्षात ठेवायची की आम्ही कमळाला मत तर देणार नाही, यांच्या आम्हाला पटत नाही, आम्ही त्यांच्या विरोधात आहे, आम्ही विरोधातच टाकणार आहे. अरे विरोधातच टाकणार आहे ना, तर ते फक्त बहाणाला टाकलं तरच विरोधात आहे. बहाणाला टाकलं तरच विरोधात आहे. विरोधात म्हणून तुतारीचं बटन दाबलं तर ती मत तिकडे अनगरला जाते, लक्षात ठेवा. विरोधात म्हणून हातावर मत टाकलं तर ते अनगरला मत जातं, एवढं लक्षात ठेवा. या मोहोळ शहराने आजपर्यंत अनगरकरांना कधी बोकांडी घेतलं नाही. ही इकडून तिकडून आडून मारगून कुठून तरी घुसत्या तिथं, थोडी जरी घुसली तरी या शहराची वाट लावतात. या शहराचा द्वेष केलेला आहे कायम लोकांनी. मग त्यांनी आपला द्वेष केलाय. आता उभारलेल्या उमेदवारांना पण माहित आहे, त्यांच्या बाजूने उभारणाऱ्या उमेदवाराला पण या मोहोळ शहराचा या लोकांनी किती द्वेष केलेला आहे. आज त्यांच्या वळचणीला जायचं कारण काय होतं? अपक्ष उभं राहायचं होतं, अडचण होती तर. बरोबर आहे आपा? कोण म्हणणार आहे? तुमच्या उमेदवारांना म्हणणार आहे या मोहोळच्या कमळाचा नेता? अरे मोहोळच्या कमळाचं नेतृत्व अनगरलाच म्हणणार कोणी पण, तुम्हाला कोण नाही नेता म्हणणार. उठलं सकाळी की 9ला हजेरी द्यायला लागेल तिकडे जाऊन, तिकडच्या नगरपंचायतीमध्ये. आता उज्ज्वला तेथील अर्ज भरू दिला नाही. काय अवस्था होईल उद्याच्याला मोहोळची? आज किमान कोणी पण तुम्ही उमेदवारी भरू शकता, आम्ही भरू शकतो, अजून कोणी पण उभारू शकतं. मोहोळ शहर जर या लोकांच्या ताब्यामध्ये गेलं, उद्याच्याला पुढच्या निवडणुकीच्या वेळेला उमेदवार भरायचे असेल तर तुम्हाला पोलीस संरक्षण घेऊन जायची परिस्थिती निर्माण होईल. येऊ द्यायची असली वेळ येणार आहे. मग आजचा उमेदवार भावकीतला आहे, रावकीतला आहे, गावकीतला आहे म्हणून आत्ताचा उमेदवार येणार मत्तीला. राहणार त्याची तेवढी पोच, राहणार त्याची तेवढी ताकद. जवळच आहे म्हणून आता ही कमळाचा आणला, भावकीतला आहे म्हणून कमळाचा आणला, पाहुणा आहे म्हणून कमळाचा आणला. चालणार आहे त्याचा उद्याच्याला नगरपंचायतीमध्ये? त्याचा ऐकणार का अनगरकरांचा ऐकणार? हे पहिल्यांदा ठरवा. तिथले उद्या ठराव बिराव सगळे अनगरच्या नगरपंचायतीमध्ये बसून मोहोळच्या नगरपंचायतीचे ठराव केले जातील. मोहोळच्या नगरपंचायतीची बैठक अनगरच्या नगरपंचायतीमध्ये घ्यायला लागेल. आणि त्यांनी जोपर्यंत एनओसी देत नाही तोपर्यंत ह्यांच्या सह्याला सुद्धा शून्य किंमत असणार आहे. पालकमंत्री असो नाही तर अजून मुख्यमंत्री असो, अजून कुणी असो, कुणाला किंमत असणार आहे? हे निवडून आज उद्या त्याला कमळावर उभारलेले निवडून आले म्हणून ह्यांना किंमत असणार आहे का? त्यांच्या नेत्याला किंमत असणार आहे? आणि काय दिलं मोहोळ आजपर्यंत? 50 वर्ष आमदारकी तुमच्याकडे होती, खासदारकी तुमच्याकडे म्हणण्याप्रमाणे होत होती, पालकमंत्री तुमच्या म्हणण्याप्रमाणे होत होता. येणारा जाणारा प्रत्येक मंत्री तुमच्याकडे पाणी भरायला घरी येत होता. मुख्यमंत्र्यापासून सगळे तुमच्या दारात येत होते. तुमची स्वतःची हजारो कोटीची प्रॉपर्टी. एवढं मोठं या मोहोळ तालुक्यानं तुमच्या मागच ताकद दिली. मग का नाही या काळ्या वस्तीचे रस्ते झाले? का नाही आमच्या इथल्या शाळेमध्ये त्या ठिकाणी व्यवस्था झाली? का नाही आमच्या शाळेमध्ये पेवर ब्लॉक झाले? का सगळा हा इथला कॅनल सगळा बघा कचराकुंडी झाली कॅनलची. काय अवस्था करून ठेवली मोहोळ शहराची? एक रस्ता मोहोळ मधला नीट नाहीये ना, बाजार तर नीट आहे. जे हाय ते बी घेऊन चाललाय सगळं इथनं. जनावरांचा बाजार होता ते सुद्धा पळवून नेला इथनं. विचार करा, त्या अनगरचा अप्पर तहसील झाला असतं काय झालं असतं? आज ती नगरपंचायत आहे, एक अर्ज भरायला एक महिला त्यांच्याच गावातली विधवा महिलेला अडवण्याच्या करता सगळ्या दुतर्फा रस्त्याकडे सगळी नाकाबंदी करून टाकली. तिच्यावर हल्ला करण्याच्या करता सगळी फौज उभा केली. अरे ती कशी एक होत्या? तुम्हाला आम्हाला सगळ्याला लाजा वाटल्या पाहिजे की आम्ही आमचं मोहोळ शहर म्हणून एक होत नाही. आमच्यातले फुटतात आणि त्यांना जाऊन सामील होतात. त्यांच्यात फुटतं का एकतर? गावच्या गाव एक होता त्यांच्यासाठी, आणि ती येऊन आमच्या इथं बोकांडी बसतात. आता आमच्यातल्या एकीचा, आमच्यामधल्या दुहीचा फायदा हे लोक घेतात. आम्ही एक करण्याचा प्रयत्न केला. जे फुटलेले आहेत ना त्यांना पहिले फोडून काढा. मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती म्हणून का अनगर अप्पर तहसीलच्या वेळेला आम्ही सगळेजण एकत्र आलो ना. राजू खरे आमचा पाहुणा ना तुमचा पाहुणा, पण आमदार म्हणून आपल्याला त्यांचा पराभव करायचा होता. आपण सगळ्यांनी मिळून निवडून आणलं. आता काय अडचण होती बघा एकत्र यायला? उमेश पाटलांनी विरोध केलता असेल तर दाखवून द्या. एकत्र यायला कोणी विरोध केला होता? पुन्हा तीच परिस्थिती आपल्याला करता आली असती. त्यांना मोहोळमध्ये एंट्री सुद्धा मिळाली नसती. आज वर तोंड करून मोहोळमध्ये येऊन बोलू शकतात की आता तुम्ही लोक त्यांना सामील झाला. रात्रीचं त्यांच्याबरोबर संधान बांधता, त्यांच्याकडनं पैसे घेता आणि पुन्हा विरोधक आहे म्हणून त्या ठिकाणी मिरवता. हे असल्या राजकारणामुळे या मोहोळ शहराचं पूर्ण वाट लागलेली. आणि त्यामुळं पहिल्यांदा हे निश्चित करा, मोहोळ शहराच्या पहिल्यांदा 1 नंबर वार्डापासून सुरुवात करा. कोण कुणाचं नसतंय लक्षात ठेवा. येतोय तुमचा भावकीचा किंवा शेजारी आहे म्हणून तुमच्या मत्तीला आल्या कोण?
ह्यांनाच मदत करावी लागते सगळी, सकाळ दुपार संध्याकाळी पाठपर्यंत. म्हणून मोहोळ शहरातल्या सगळ्याच लोकांनी जागरूक होऊन आपली बुद्धी सलामत ठेवा. कुठंतरी काहीतरी पूर्वी थोडीफार मदत केलेली असती, कोणतरी आडीवरल्या अडचणीत आपल्याला मदतीला आलेलं असतं. मग त्यामुळे ते मदत केलेलीची तेवढ्यापुरती जाणीव. माझ्या मैत्रीला येत असतो, माझ्या अंत्यविधीला असतो, लाकडं लावायला बी असतो, उतरवायला बी असतो. काय करायचं त्यांनी? काय काम धंदा नसतो, असतात लोक काही वेळेला, सगळ्यालाच मोकळे असतात. अर्थात सुखदुःखामध्ये जायला पाहिजे ह्याच्याबद्दल वाद नाही, परंतु काही जण तर राजकारणाचं भांडवलच आहे. जन्मलेवर बी हजर, सटवायला बी हजर, वास्तुशांतीला हजर, सत्यनारायणाला हजर, सगळ्या वेळेला जेवण मिळतं, हजर आहे. लोकांच्या जनसंपर्कात राहण्याच्या करता काही वेळेला हे करावं लागतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या मोहोळ शहरामध्ये कैलासवासी पंडित देशमुखांची हत्या झाली. ही कैलासवासी पंडित देशमुखांची नाही, या मोहोळ शहराची हत्या झाली. मोहोळ शहरामध्ये या ठिकाणच्या प्रत्येक माणसाची हत्या झाली. आणि त्यावेळेला पंडित देशमुख ज्या वेळेला त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण होता. आणि त्या स्मृतीपोटी, त्या पंडित देशमुखांच्या श्रद्धांजलीपोटी हा धनुष्यबाण उमेश पाटलांनी आज गळ्यामध्ये घेतलेला आहे. लक्षात ठेवा, मी घड्याळाचा माणूस आहे, मी अजितदादाचा माणूस आहे, मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आणि त्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. माझा पक्ष वाढवण्याच्या करता मी जीवाचं रान पण करत असतोय. पण पहिल्यांदा ही घाण बाजूला काढली पाहिजे. त्या मोहोळ शहरामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या सर्व विचारांच्या मध्ये फूट पाडण्याचा करता त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे उद्याच्याला मी सुद्धा घड्याळाच्या चिन्हावर उमेदवार उभे करावे हे प्रयत्न झाले. ते कशासाठी? परत विरोधाच्या मतातली फूट. म्हणून शिवसेना विचार आणि राष्ट्रवादी विचाराच्या मतात फूट पडू नये. जसं विधानसभेला आपण तुतारी चिन्ह घेऊन त्या ठिकाणी आपण काम केलं, आपला उद्देश एकच होता, या दहशतीच्या विरोधामध्ये, झुंडशाहीच्या विरोधामध्ये आणि दडपशाहीच्या विरोधामध्ये आपल्याला मतदान करायचं होतं. आताही धनुष्यबाणाला मतदान म्हणजे हे त्याच दडपशाहीला प्रत्युत्तर राहिलं, लक्षात ठेवा. कारण हा धनुष्यबाण हातात घेऊन पंडित देशमुखांनी तुमच्यासाठी बलिदान दिलेला. ज्यांनी मशाली घेतलेल्या आहेत किंवा ज्यांनी तुतारी घेतलेली आहे किंवा ज्यांचा हात आहे, या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या पंडित देशमुख यांच्या बलिदानाचा अपमान केलेला, एवढं लक्षात ठेवा. कारण आज त्याच्या लेकराला उमेदवारी दिली नाही, त्या पंडित देशमुखच्या लेकराला उमेदवारी दिली नाही. त्याची उमेदवारी कापण्याच्या करता उद्धव ठाकरेपर्यंत सगळं मोहोळची सगळी मशालीची सेना त्या ठिकाणी तैनात झाली. त्या विकी देशमुखची उमेदवारी या ठिकाणी किमान त्या पंडित देशमुखाचं बलिदानाने त्याने सांडलेलं रक्त याची किंमत जाणीव ठेवून, आणि आपण शिवसैनिक आहे म्हणून याची जाणीव असती तर त्या पंडित देशमुखच्या पोराला विरोध केला नसता, त्या विकी देशमुखची उमेदवारी कापली नसती. कारण तुम्ही आंबेडकरांना सामील झालेला आहात म्हणून त्याची उमेदवारी तुम्ही कापलेली, एवढं लक्षात ठेवा. आणि हे सगळं जर व्हायचं नसेल तर आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये धनुष्यबाणाला मतदान टाकून या ठिकाणी धनुष्यबाणाचा ज्या वेळेला नगरसेवक होणार आहे, हा नगरसेवक सूरज नगरसेवक होईल किंवा आमच्या ह्या ताई नगरसेविका होतील त्यावेळेला, किंवा ह्या नगराध्यक्षांच्या स्थितीतही होतील. ह्या नगराध्यक्ष हा कुणाचे असणार आहे? त्या उमेश पाटलाच्याच असणार आहे. जशा रमेश बारसकरच्या असतील तशा त्या बिट्टू आप्पाच्याही असणार आहे. त्या उमेश पाटलाच्या आहेत तर तशा त्या राजू खरेंच्या असणार आहेत. राजू खरेंचं कुठलं चिन्ह आहे आता? आहेत कुणाबरोबर? ते बाणाबरोबर आहेत, ते घड्याळाबरोबर बी आहेत, ते उमेश पाटलाच्या सोबत आहेत, ते रमेश बारसकरच्या सोबत आहेत, ते बिट्टू आप्पाच्या सोबत आहेत, ते विकी देशमुखच्या सोबत आहेत, त्या सूरजच्याही सोबत आहेत, आमच्या सिद्धीताईच्याही सोबत आहेत आणि आमच्या सातपुते ताईच्याही सोबत आहेत. त्यामुळे हे चिन्ह, पक्ष, पार्टी ह्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला विचार करावा लागेल. आणि मोहोळ शहराची शिवसेना तयारच झाली कशाच्या ह्याच्यावर. कैलासवासी शहाजीराव पाटील आमच्या नरखेड गावचे, शहराने कायम त्या नरखेड गावच्या शहाजीराव पाटलांच्या पाठीशी उभं राहणं पसंत केलं. या आंदरकरांच्या दहशतीला कधीच जुमानलं नाही या मोहोळ शहराने. आज त्यांनी तुमच्या आमच्यात फूट पाडून
हातामध्ये सत्ता घेण्याचं षडयंत्र केलं या भाजपवाल्यांनी. आता भाजपवाल्यांना तर काय दोष द्यायचा आहे? आता त्यांचा अवघड लक्ष दुखणं होऊन बसलेलं ही भाजपमध्ये गेल्यामुळे काही बनवतंय, काही करतंय. आता त्याचं उत्तर कसं द्यायचं हा मोठा प्रश्न पडलेला आहे. आता मुख्यमंत्र्यांना जर उद्या विचारलं प्रश्न जर कोणी की तुम्ही अमुक अमुक नेते तुमच्या पक्षामध्ये घेतलेले आहेत आणि त्यांचा उदात्त विचार असा आहे की लग्नाच्या अगोदरपासूनच तरुण मुलांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, तरी काय बोलायचं? त्यांचा अजून एक उदात्त विचार आहे की त्यांना 302ची कलम हातांगावर घेतलेल्या लोकांचा अभिमान वाटतो, पोरांचा लेकरांचा अभिमान वाटतो. ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? असं विचारल्यावर काय त्या मुख्यमंत्र्यांची पंचायत होईल, नाही तर काय होईल? म्हणजे त्या पक्षाचं मोठं करायला राहून द्या, त्या पक्षाचं सुद्धा वाटोळं करायला तिकडे गेलेला माणूस आहे. राज्यात आम्ही एकत्रच आहे एवढं लक्षात ठेवा, राज्य स्तरावर. त्यामुळे तिथं चिंता करू नका, निधी बिधी आणण्याची तर अजिबातच चिंता करू नका. नगर विकास खातं एकनाथ साहेब शिंदेकडे आहे, अर्थ खातं अजितदादाकडे आहे. मी अजितदादाचा माणूस आहे. ज्या चिन्हाचं बटन दाबणार तुम्ही सगळेजण ते एकनाथ शिंदेचं आहे. नगर विकास खातंच तिथं आहे. आणि उद्या मशालीचा माणूस निवडून दिला तर निधी कुठनं आणल? रस्ता कुठून करल? शाळेला पैसे कुठनं देईल? कॅनलची स्वच्छता कुठनं करल? घनकचरा व्यवस्थापन कसं करल? प्रक्रिया करायचा उद्योग कुठून आलं? आमची घरकुलं कुठल्या पैशाने करल? काय गाजर देणार आहेत काय? काल म्हणणार आमची सत्ता नाही. बरोबर आहे का? 5 वर्ष वर सत्ता कुणाची असणार आहे? गाड्याची, धनुष्यबाणाची असणार आहे. लक्षात घ्या. कारण अर्थ खाता आमच्याकडे कमळाचं नाव मुद्दामून घेत नाही. कारण हे पुढचं जे आहे ते कमळावाला नव्हतंच कधी, ते डुप्लिकेट आलंय सगळं. आपल्याला त्याला विसरूनच जायचं. ते कमळ ही फुलीच मारून टाका पहिली, तर दुसरी फुली मशाली, तिसरी फुली हातान ती तुतारीचा विषय सोडून द्या. आता सत्तेत पण नाही तर काहीच करू शकत नाही. आपण घेतलं होतं म्हणतात तुतारी, मागच्या वेळेला घेऊन आम्ही आला मतं टाकली. अरे बाबा तिकडे पाडायचं होतं आपल्याला, उमेदवारच द्यावा लागत होता आपल्याला. ती लोक समोरची आपल्याला ती विरोधात होती, त्यांच्याकडे जे चिन्ह होतं त्याच्या विरोधात म्हणून आपलं चिन्ह होतं. त्यामुळे माणसं बघा, कुणीकडे आहे उमेश पाटील, कुणाच्या तंबूत आहे उमेश पाटील, बरोबर, कुणाच्या तंबूत आहे पिट्टू आप्पा, कुणाच्या तंबूत आहे निवडून आलेले आमदार. सगळ्याची नावं घेत नाहीत, आपली सगळ्यात सहकारी सुनीता आमचा. तर हे सगळं जे आहे ह्या सगळ्याचा विचार करून 1 नंबर वार्ड मला कसल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या वार्डात तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी, उद्याच्याला सगळ्या वार्डाची लोक तुमच्या वार्डाचा विकास बघायला आली पाहिजे. एवढं चांगलं चकाचक ह्या संपूर्ण मोहोळ शहराला आम्ही मोहोळ 1 नंबरच्या वार्डाला करून एक रस्ता शिल्लक ठेवणार नाही. जेवढे म्हणून लोक या ठिकाणी घरपट्टी पाणीपट्टी भरतात, कुठं का त्याचं घर असताना त्याच्या दारापर्यंत त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता जाईल आणि तुमच्या सगळ्या लेकराबाळांना शिकण्याच्या करता इथं अत्याधुनिक पद्धतीची या ठिकाणी जिल्हा परिषदेची असो तर नगरपंचायतीची असो असलेली शाळा दुरुस्त करून असली तर नवीन आणू, चांगल्या दर्जाचं इथं सगळी स्वच्छता त्या ठिकाणी करू. खऱ्या अर्थानं नगर वाटलं पाहिजे. आता खेडेगाव वाटतंय, खऱ्या अर्थानं शहर वाटलं पाहिजे. असा हा 1 नंबर वार्डाचं त्या ठिकाणी आम्ही त्या परिवर्तन करून देऊ. फक्त एकच काम करा, प्रत्येकाने आपला स्वतःचा विचार करा. आपला स्वतःचा विचार करा. अगोदरच्या नगरसेवकांनी फक्त टेंडर घेतली, टेंडर जिरवली, याच्या पलीकडे काही केलेलं नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला भविष्य जे आहे आपल्या सगळ्या लोकांचं, ते भविष्य आपल्याला जर घडवायचं असेल, सुधारायचं असेल तर आपल्याला आपली अस्मिता जागृत ठेवून विकासाच्या दिशेनं जी लोक कामं करू शकतात त्यांना संधी द्या. एकदा आमच्या घातामध्ये इथल्या मोहोळ शहराची सत्ता देऊन बघा, निश्चितपणे परिवर्तन घडवू आणि अतिशय तुम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम या मोहोळ शहरामध्ये आम्ही करून दाखवू. त्याच्यामध्ये 1 नंबर वार्ड, 1 नंबरचा विकास होईल अशा पद्धतीचं आपल्याला आश्वासन देतो. आणि त्याचबरोबर